नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील नौपाडा, राममारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेले नाहीत. जुने ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे. आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. तसेच रहिवाशांना तातडीने पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे. अर्ज दिलेत, बैठका घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागात नागरिकांना घरगुती गॅसऐवजी सिलेंडरवरती अवलंबून राहावं लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती, प्रकाश पायरे, बाळा गवत, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. ही बैठक आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहर बदलते आहे, सोयीसुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळीनाका येथील आनंदीघे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतिगृहाचं लोकार्पण केलंय. यावेळी जनतेशी संवाद देखील साधलाय. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतिगृह झालं आहे, असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. महानगरपालिकेने आता त्यांची व्यवस्था नीट ठेवावी असेही निर्देश त्यांना दिलेत. आतकोली येथे शेपणभूमीवरती उद्यान फुललं आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडं लावली जाणार आहेत. तर सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागलं आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभराव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, रमाकांत पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड,
उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मेनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनावणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील येथे उपस्थित होते. मैडम मोबाइल समोर ओके. मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या शेठ लक्ष्मीचंद प्रतिचंद प्रसूती गृहाच्या लोकार्पण प्रसंगी कॅमेरा थोडा मागे. हा सगळे इथे समोर समोर घोडबंदर रोड येथे MMRDA महानगरपालिकेसह विविध यंत्रणांची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. सदरची विकास कामं अगदी संथ गतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावरती मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता, मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम, उड्डाणपूर्व त्यावर पडलेले खड्डे, उघडी गटारं, विविध ठिकाणी केलेले खोदकाम यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होते. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले. तसेच आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन देखील दिले आहे. यावेळी बोलताना चव्हाण म्हणालेत की मेट्रो मार्गासाठी व कारशेडसाठी लागणाऱ्या जमिनीचं भूसंपादनामध्ये झालेल्या विलंबामुळे कारशेडची निर्मिती झाली नाही. बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारलेले नाहीत. मेट्रो स्टेशनचे अपूर्ण असलेली कामं, उभे असलेले पिलर्सवर न टाकलेले गर्डर अशा अनेक अपुऱ्या त्रुटीजन्य कामांमुळे अनेक वर्ष रखडलेले मेट्रोचं काम नजीकच्या काळात देखील मार्गी लागणार नाही. एकंदर परिस्थितीनुसार दिसून येत आहे. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले असं देखील सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. आणि काँग्रेसच्या वतीने या इकडे विक्रांतजी चव्हाण यांनी घोडबंदर रस्त्याच्या संदर्भातलं एक आंदोलन घेतलं होतं. त्यांनी या संदर्भातली मलाही माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन ठाणेकर म्हणून पोहोचवणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनाने काँग्रेसचा हा निवेदन मी स्वीकारलेलं आहे. निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनाने आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडू आणि ठाणे म्हणून ठाणे या दृष्टिकोनाने हा विषय निश्चितपणे सोडवला जाईल. कारण ज्यावेळेस ठाणे हा विषय येतो, ठाण्याचा आत्तापर्यंतचा हा एक संस्कार राहिलेला आहे की ठाण्याच्या विकासासाठी प्रत्येकजण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या ठाणेकरांसाठी एकत्र येत असतात. हे संस्कार जपण्याचं काम आज आम्ही सगळेजण एकत्रित या इकडे करत आहोत. मुंबईला जायचं असेल काय हाल सहन करावे लागतात. 24 तासातले 5 तास या वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत, हातोनात हाल सहन करत आहेत. लोकांना त्रास होतो आहे, आरोग्यावर हे निर्माण होते, वाहतुकीचा त्रास होतो आहे आणि याच्यामध्ये पोलिसांचा कुठलाही त्रास नाही. एवढे रस्त्याला खड्डे आहेत. हे मेट्रोचं काम एवढं अपूर्ण, तिथे गडर पडलेले नाहीत, त्याची पत्रे लागलेले आहेत. वाहतूक कोंडी, अवजड वाहनांना पोलिसांनी सांगूनसुद्धा अवजड वाहनांना बाजूंना थांबवली जात नाहीत. पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले आहे की अवजड वाहने इकडं नको, बाहेरून वळवा. परंतु हे सरकार म्हणण्यापेक्षा हे ठाण्यातले जे नेते आहेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे काही लक्ष देत नाहीत. त्यांना फक्त हे टेंडरमध्ये येणं इंटरेस्ट आहे. कुचकामी काम त्याचं धोरण मुंगीर हलके स्वप्ने यांनी जे म्हटलं होतं आणि राजीवला, तसेच मुंगीर हलके स्वप्ने हे देत आहेत. पुढे 10 वर्षही मेट्रो होणार नाही आणि म्हणून हा दबाव वाढवण्यासाठी ठाणे काँग्रेसचे आंदोलन. पुढचं पाऊल PIL वर्षभरात 2 वर्षात मेट्रो पूर्ण व्हावी PIL करणार.
मोगरपाडा येथील नियोजित कारशेडसाठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनाने केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आहे. वर्ग 1 ची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासन स्तरावरती आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. मोगरपाडा येथील कारशेड बाधित शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला आहे. 167 शेतकऱ्यांना मोबदला म्हणून 80 वर्षाच्या कराराने जमीन न देता वर्ग 1 च्या जमिनी देण्यात याव्यात, 14.4% सह 2 FSI देण्यात यावा, तसेच देण्यात येणाऱ्या जमिनीचा अधिकृत नकाशा 7/12 देण्यात यावा असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते. या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी साकडं शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातलंय. याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचं सांगितलंय. सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचं केळकर यांनी म्हटलंय. कारशेडच्या संबंधामध्ये जे बाधित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची माझी 3ऱ्यांदा मीटिंग झाली, कारण त्या ठिकाणी कांदळवनाचा विषय होता. त्यावेळेला देखील आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रश्न सोडवला होता. आज आता कारशेडचं काम सुरू होण्याला त्यांचा विरोध नाही, पण 2022 साली जी सह्याद्रीवर बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही गोष्टी ठरल्या तर त्या गोष्टी एक तर त्यांनी शासनाने मान्य कराव्यात, MMR DNA मान्य कराव्या अशी त्यांचं म्हणणं पडलं. आणि ज्या काही 4 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या घेऊन आता आम्ही MMRच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे आम्ही याचा प्रश्न सोडवण्याकरता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शासन हे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आणि भूमिपुत्रांच्या बाबतीत कायम सकारात्मक असतं. एवढ्या डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये शासन हे सकारात्मक राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की यांचा देखील प्रश्न जो आहे तो शासन त्यांना सकारात्मकपणे ऐकेल आणि सोडवेल. नाही, उच्च न्यायालयामध्ये काही मंडळी शेतकऱ्यांचे काही 4-5 प्रमुख लोक हे गेले होते आणि उच्च न्यायालयामध्ये ती त्यांची केस जी आहे ती चालली नाही, परंतु त्यांचीही भेट झाली आणि त्यांचीही जी काही कॉमन सगळ्या मिळून जी एक मागणी आहे त्या मागणीचा आता पुढच्या काळामध्ये मी पाठपुरावा करणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माऊलीच्या सेवेसाठी सासवड येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. विठू माऊली तू माऊली जगाची उक्तीप्रमाणे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी डॉक्टर सपाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा संस्था अंतर्गत प्रत्येक वर्षी भव्य अशा आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येते. यावेळी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून सासवड येथील आरोग्य शिबिरामध्ये आमची सेवा दिली. शिबिरात हजाराच्या वर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप, अतिसार, उच्च रक्तदाब, जुलाब अशा विविध आजारांवरती औषधोपचार, सलाईन, मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. यावेळी सर्जन डॉक्टर विश्वास सपाटणेकर, डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर बेके, डॉक्टर राव, डॉक्टर बापट, ज्योती हर्डीकर, रवींद्र कराडकर, विनय नाफडे, निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी यांनी सेवा दिली. घेतला पावला दिवसा काळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली.
होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.